मीरा भाईंदरमध्ये गुजराती व्यापाऱ्यांच्या मोर्चाला परवानगी मिळते, मात्र मराठीच्या मोर्चाला का मिळत नाही हा सवाल मनसे नेते संदीप देशपांडेंनी केलाय। मोर्चा काढण्याच्या भीतीने मनसे नेत्यांची काल रात्रीपासून पोलिसांनी धरपकड केली आहे। त्यानंतर आता वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। मराठी मोर्चाला नाकारून पोलीस दुजाभाव का करताय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेला आहे। मला सरकारचं एक कळत नाही, त्या दिवशी सगळे गुजराती व्यापारी एकत्र आले, आमच्या विरुद्ध मोर्चा काढला। त्यावेळेला मीरा रोड भाईंदरचं पोलीस प्रशासन झोपलं होतं का? त्यांच्या मोर्चाला परवानगी मिळते आणि महाराष्ट्रात मराठी माणसाच्या मोर्चाला परवानगी मिळत नाही। हे कुठलं सरकार आहे? महाराष्ट्राचं सरकार आहे का गुजरातचं सरकार आहे? जर आमच्या नेत्यांना तुम्ही अटक करताय, मोर्चापासून अटकाव करताय, तर महाराष्ट्रातला सामान्य मराठी माणूस या मोर्चाचं नेतृत्व करेल आणि मोर्चा निघेल म्हणजे निघेल। तर मराठी भाषेच्या मुद्द्यावरून आपण जर पाहिलं तर आज मीरा रोडमध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चाआधी मनसे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पहाटे 3 वाजता पोलिसांनी ही कारवाई केली आहे। काल पोलिसांनी अविनाश जाधव यांना नोटीसही बजावली होती। अविनाश जाधव यांना भाईंदर शहरामध्ये येण्यासाठी 24 तासांची प्रवेशबंदी देण्यात आली आहे। दरम्यान आता अविनाश जाधव यांना काश्मीरा पोलीस ठाण्यामध्ये ठेवण्यात आलेलं आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।